आज पहाटे लवकर उठलो, सकाळची सगळी आम्ही कामं आवरली, त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आणि नाशिककडे निघालो. कारण आज आम्हाला जायचं होतं इगतपुरीकडे. मग ब्रह्मगिरी पायथ्याला वेढा घातला आणि लागलीच आम्ही निघालो नाशिककडे. काही वेळामध्ये आम्ही एका टी पॉइंटवरती जाऊन पोहोचलो. सर्वांनी मिळून चहा पिला आणि चहा पिल्याच्या नंतर लागलीच आम्ही निघालो इगतपुरीच्या दिशेने. मग आता आम्ही इगतपुरीकडे जात असताना आम्हाला समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी पाहायला भेटला, जवळच होता. आणि तिथे गेल्याच्या नंतर एका गावामध्ये गेलो आणि जे काही आमचं काम होतं तर ते आम्ही प्रामाणिकपणे केलं. ऊन फार पडलं होतं आणि पोटाला पण भूक खूप लागली होती. त्यामुळे आम्ही जेवणासाठी जात असताना आम्हाला जे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ज्या शिखराची लांबी 1646 मीटर आहे, त्याचं नाव आहे कळसुबाई शिखर, ते आम्हाला पाहायला भेटलं. म्हणजे भारतामधील सर्वात उंच शिखर कांचनगंगा आणि जगामधील हे माउंट एव्हरेस्ट, तसं महाराष्ट्रामधील हे कळसुबाई शिखर सर्वात उंच आहे. काही वेळातच आम्ही द्वारकामाई लॉन्स या ठिकाणी पोहोचलो. तिथे गेल्याच्या नंतर जेवण मात्र काही झालेलं नव्हतं, पण त्या ठिकाणी जम्मू काश्मीरवरनं संत आले होते, ज्यांचा काश्मीरमध्ये स्वतःचा खूप मोठा मठ आणि स्वतःचा पक्ष आहे आणि त्यांचे 7 खासदार पण आहेत. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. तिथे गेलो मात्र जेवण तयार नव्हतं. फिरंगी चिंचा वगैरे खाल्ला आणि लागलीच आमचा एक सवंगडी मोटिवेशनल स्पीकर म्हणून किंवा कीर्तनाच्या माध्यमातून गावामध्ये जाऊन लोकांना विचार देण्याचं काम करणारे आदरणीय आमचे सोमनाथ महाराज यांनी खिचडीचं सामान केलं आणि आमचाच असणारा एक सवंगडी यानं खिचडी तयार केली आणि सुंदर पद्धतीने आम्ही सगळ्यांनी बसून जेवण वगैरे केलं आणि नंतर प्रवासाला लागलो. काही वेळातच अशा ठिकाणी गेलो की ज्या ठिकाणी प्रज्ञाशील करुणेच्या आधारावर ज्यांनी जगाला शांतीचा मार्ग दाखवला ते तथागत गौतम बुद्ध. धम्मगिरी या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी पुरातन वास्तू वगैरे ठेवलेल्या होत्या, त्या पाहिल्या, पाणीपुरी वगैरे खाल्ली, रस वगैरे पिलो आणि परत कामाला लागलो. तिथून पुढे गेलो आणि गेल्याच्या नंतर आम्हाला लग्न कोणाचं आहे माहीत नव्हतं, पण त्या ठिकाणी बँजो खूप मोठ्या आवाजामध्ये वाजत होता. आम्हाला ते मोह आवरला नाही. आणि रात्री 11 वाजले होते आणि परत आम्ही त्र्यंबकेश्वरवरून नाशिककडे निघालो. पण जात असताना वाटामध्ये खूप पाऊस आणि विजासह कडकडाट होत होता. पण तशा वातावरणात आम्ही नाशिक पंचवटी या ठिकाणी गेलो.